नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक छोटे छोटे स्वामी समर्थांचे आपण सेवा कशी करायची, त्याची उपासना कशी करायची, कोणते साधे साधे उपाय आहे, आपण ते करून आपण आपल्या जीवनातले आर्थिक प्रश्न हे सोडवू शकतो. बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये अनेक असे प्रश्न असतात की त्याच्यातून कसा मार्ग काढायचा हे कळत नाही. कोणाचं लग्न ठरत नाहीये, कोणाचा व्यवसाय हा चालत नाहीये, कोणाच्या डोक्यावर खूप कर्जाचा बाजार झालेला आहे, काय करावं हे कळत नाहीये. शिक्षणामध्ये अडथळे येऊ राहिलेले आहे, शारीरिक प्रॉब्लेम आहे, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तसेच वाईट विचार सतत येत आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टी या आपल्या घरामध्ये या घडत नाहीये. अशी अनेक कारणं आहे. तर आपण श्री स्वामी समर्थांचे या कोणत्या अशा आपण उपासना आपण करू शकतो की जेणेकरून आपण आपले प्रश्न हे सोडवू शकतो. तर संकट निवारण मी आता काही उपाय आता सांगणार आहे. ते सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेच्या संदर्भात आहे. तर 21 पौर्णिमांना आपल्याला स्वामींच्या मठात आपल्याला जायचं आहे. स्वामींचं स्तोत्राचं आपल्याला वाटप करायचं आहे 11 प्रती. अगोदर आपल्याला स्वामींच्या मठात जायचं आहे. शक्यतो आपण आरतीच्या वेळेस आवर्जून जावं. आपली जी काही संकल्प आहे, जी काही समस्या आहे, ती आपण आपल्या स्वामींना मनातल्या मनात इथे सांगावी, की मी या इच्छेने माझी ही जी समस्या आहे ती पूर्ण व्हावी, असं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे. नारळ, 2 अगरबत्ती, खडीसाखर आपल्याला तिथे ठेवायची आहे. आणि तसेच जिथं काही ते स्वामी सेवेकरी असतात किंवा जे काही दर्शनासाठी आलेले जे काही भाविक असतात, त्यांना आपण 11 प्रती ह्या वाटायच्या आहे. पौर्णिमाच का बरं? तर पौर्णिमा अत्यंत लक्ष्मीची ही आवडती तिथी असती. महाविष्णूची ही सुद्धा आवडती तिथी असते. तसेच ब्रह्मांड नायक आपले जे आदिशक्ती आहे, जे श्री स्वामी समर्थ महाराज आहे, त्यांचा सुद्धा हा मोठा, हा पवित्र असा हा दिवस असतो. म्हणून आपण पौर्णिमेला आवर्जून या 21 पौर्णिमेंना आपण कोणत्याही एका मठामध्ये जाऊन 11 प्रती आपण ह्या वाटू शकतो. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठास आपण केशरी किंवा लाल रंगाचा ध्वज सुद्धा आपण अर्पण करू शकतो. बरेच जण देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा बरेच जण ध्वज अर्पण करतात. केलंच पाहिजे, कारण आपली एखादी जर इच्छा असेल, समस्या असेल, तर आपण आपल्या भगवंताला सांगायची आहे आणि छोटंसं आपण आपल्याकडून सेवा घडावी म्हणून आपण स्वामींच्या मठामध्ये लाल किंवा केशरी रंगाचा ध्वज आपण हा अर्पण करायचा आहे. तसेच अक्कलकोटला सुद्धा आपण वर्षातून कमीत कमी पूर्ण कुटुंबासह आपल्याला 2दा तरी स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. अक्कलकोटला गेल्यानंतर तिथे स्वामी महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि जमल तर तिथेच बसून आपल्याला 1 ते 21 अध्याय म्हणजे सारामृताचं पूर्ण 1 पाठ 11 माळी स्वामींचा जप आपल्याला तिथे बसून करायचा आहे. अनेकांच्या जीवनात खूप असे प्रश्न असतात, तर या सेवा केल्याने त्या पूर्णपैकी निघून जातात. स्वामींचा आशीर्वाद हा आपल्या भोवती सदैव राहतो. आणखीन आपण असे कोणते उपाय स्वामींचे करू शकतो? तर आपण 21 गुरुवार स्वामींच्या मठामध्ये कोणतेही एका धान्याचं आपल्याला दान करायचे आहे. आपण दर गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य हे दान आपण करू शकतो. जशी आपली ऐपत आहे, जशी आपली परिस्थिती आहे, त्याप्रमाणे आपण धान्य हे स्वामींच्या मठामध्ये अर्पण आपण करू शकतो. यामुळेच काय होईल, तर आपल्याला भरभराट होईल, आपली आर्थिक प्रगती होईल व श्री स्वामी समर्थांच्या नावे जर आपण एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा भिकाऱ्यास अन्नदान केलं, तर आपल्याला त्याचं पुण्य हे फार मोठं मिळतं. तसेच आपण 5 पौर्णिमा आपण ब्राह्मणांना सुद्धा पितांबर दान आपण करू शकतो. आपली जशी इच्छा आहे तसं आपण त्याप्रमाणे करू शकतो. दान दिल्याने आपल्या हातून एक चांगले कर्म हे घडत असतात. सगळे हातातील दोष हे दूर होत असतात. म्हणून दानाला विशेष असं महत्त्व आहे. तसेच दर गुरुवारी पौर्णिमेला स्वामींच्या नावे अष्टगंधाचा टिळा हा आपण नेहमी लावला पाहिजे. तसं तर आपण रोज
आपण हा टिळा हा लावला पाहिजे, पण ज्यांना शक्य नाहीये रोज लावायला, तो गुरुवारी आवर्जून आपण टिळा अष्टगंधाचा आपण आपल्या माथी हा आवर्जून लावला पाहिजे. 21 पौर्णिमा सुद्धा आपण स्वामींचे छोटे जे फोटो असतात ते कोणत्याही जागृत मठामध्ये जाऊन आपण भाविकांना ते वाटू शकतो. आपली जर आणखी काही इच्छा असेल तर काही करायचं, तर नक्कीच आपण तिथं जे भक्त आलेले असतात दर्शनासाठी, तर आपण 21 पौर्णिमेला कोणत्याही एका गुरुवारी एक निवडायचा आहे. दर पौर्णिमेला हा करायची आवश्यकता नाहीये. कोणत्याही एका पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे फोटोचं वाटप सुद्धा आपण करू शकतो. याने स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो. स्त्रियांनी अजून एक आपण उपाय तो करू शकतो. तो उपाय म्हणजे आपल्याला 11 पौर्णिमेला 11 पौर्णिमा आपल्याला हा उपाय करायचा आहे. 11 पौर्णिमा आपण आपल्या घरी ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच ब्राह्मणांना बोलवून त्यांना आपण जेवण हे दिलं पाहिजे. ज्यांना ब्राह्मणाला बोलवलं शक्य नाही त्यांनी कोणत्याही स्त्रियांना सवाशिणीला बोलवून तिला ओटी भरून तिला पुरण आणि दूध द्यावे किंवा पूर्णपैकी जेवण तिला हे द्यावे, तिची ओटी भरावी. असं केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट होते, आपल्या घराची उन्नती होते, प्रगती होते. कोणत्याही आपण 5 महिलांना बोलू शकतो, आपल्याला जितकी इच्छा आहे 2 महिलांना, एका महिलेला बोलवलं तरीही चालतं. हा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी मातेचा ही आवडती अशी ही तिथी आहे, तो तिचा दिवस आहे. या दिवशी आपण जेवढी जास्त सेवा करू तेवढं आपल्याला फळ हे मिळत असतं. तसेच दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठामध्ये जाऊन आपण केळीचं सुद्धा दान आपण करू शकतो. कोणत्याही आपण दर गुरुवार हा स्वामींचा असतो, विष्णू आणि लक्ष्मीचा सुद्धा हा दिवस असतो. जितकं आपण पिवळ्या रंगाचं फळ आपण दान करू तेवढे आपल्या हातून हे चांगले कर्म हे घडून येतात, चांगल्या गोष्टी या आपल्यासोबत होतात. तर आपण आवर्जून आठवणीने केळीचं वाटप करावं. गुरुवारी एखाद्या वेळेस नाही जमलं तर आपण पौर्णिमेला सुद्धा हा उपाय करू शकतो. अजून असे बरेच असे उपाय आहे ते आपण पौर्णिमा गुरुवारी आपण ह्या सेवा करू शकतो. कोणकोणते उपाय आता आपण करायचे आहे हे मी आता पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनल मार्फत सर्व स्वामी सेवेची माहिती तसेच देत राहील. तर आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी